नमस्कार, मी असलम. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या प्रीती संगमावर आलेला आहे. कृष्णा आणि कोयना नदीची जी पात्र आहे ती झपाट्याने वाढलेली आहे. पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रीती संगमावर कृष्णाबाईचं जे मंदिर आहे ते अर्ध्याच्या वरती सध्या मंदिर या पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये सध्या पाणी कशा प्रकारे गेलेलं आहे याची सध्या आपण दृश्य सध्या पाहताय. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे सध्या 13 फुटाने उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येतोय. त्यामुळे कराड जवळ अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या प्रीती संगम नागरिकांची मोठी गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. मी तुम्हाला या परिसरातली सध्या दृश्य दाखवले कशा पद्धतीने जे पुराचं पाणी आहे, या पाण्याने जे मंदिर परिसर आहे तो पूर्णपणे वेढा घातलेला आहे या पुराच्या पाण्याने मंदिराला. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण सध्या प्रीती संगमावची हे दृश्य पाहताय कशा पद्धतीने कृष्णा आणि कोयना नदीची पात्र आहे ती झपाट्याने वाढलेली आहे. पूर परिस्थिती जी आहे ती सध्या निर्माण झालेली आहे. प्रीती संगमावचे आपण दृश्य पाहताय.